बरं, आता आपण शिकूयात विज्ञान पर्यावरणीय व्यवस्थापन. माझ्या सर्वांना आठ एक मिनिट. बरं, पर्यावरण म्हणजे माझ्या सर्वांना काय सांगा बरं. पर्यावरण म्हणजे व्याख्या नका सांगू, तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा. पर्यावरणामध्ये काय काय येतं? निसर्ग, अजून काय येतं पर्यावरणामध्ये सांगा. बरं, इकडे सगळे बोलतात, तुम्हाला काय येतं का नाही? नवीनच बसत का परत? अरे पर्यावरणामध्ये काय काय येतं? आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं सर्व कशामध्ये येतं? पर्यावरणामध्ये येतं. हवा झाली, पाणी झाली, पाणी झालं, जंगल, सर्व कशामध्ये येतं? पर्यावरणामध्ये. तर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं किंवा जास्त प्रदूषण व्हायला नको म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व आपल्या कोणत्या पाठात शिकवलं जातं? पर्यावरणीय व्यवस्थापन. तर त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे हवामान. हवामान म्हणजे काय सांगा बरं? हवामान हवामान म्हणजे काय? हवा म्हणजे माहिती आहे सर्वांना? हवा म्हणजे काय? आपल्या जे आजूबाजूला जे दिसते वातावरण ते सर्व कशामध्ये मोडलं जातं? हवामान. हवामान खातं माहिती आहे सर्वांना? नाही माहिती? ऐकलं तुम्ही? बरं, तुमच्यापैकी किती लोक शेती करतात? त्यांच्या घरी शेती आहे? तुमच्या घरी शेती आहे का? शिकायचं ना सर्वांना? आहे सर्वांच्या घरी शेती? तर जेव्हा आपण एखादं पीक लावतो तर त्याच्या आधी आपण हवामानाचा अंदाज बघत असतो. माहिती आहे सर्वांना? हवामान खात्याकडून आपल्याला सांगितलं जातं का ह्या दिवशी पाऊस पडणार आहे किंवा ह्या दिवशी ऊन असणार आहे. ह्या दिवशी म्हणजे उद्या म्हणा. आता आजची किती तारीख आहे? 24 तारीख आहे, बरोबर? तर हवामान खातं आपल्याला काय सांगतं? 30 तारखेला पाऊस पडणार आहे सांगतात. आहे का 30 तारीख आहे का? 28 ला काय पडणार आहे? पाऊस. तर तुम्ही जी काही तुमची शेतीची लागवड असेल ते एकतर अगोदर करा किंवा उशिरा करा अशा पद्धतीने सांगतात. हे कुठून कसं काय सांगतात? हवामानाचा जो अंदाज आहे तो ते घेत असतात. तर आता हवामानावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात माहिती आहे तुम्हाला? वातावरणाचा दाब, अजून तापमान. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला काय वाटतं? मला एक सांगा. आता समजा सर्वच्या सर्व वातावरण मोकळं आहे तर तुमचं वातावरण मोकळं असेल तर आपल्याला जास्त गरम होईल का? नाही होणार. तर गरमी वाढण्यासाठी काय कारणीभूत असतं? प्रदूषण. प्रदूषणामुळे गरमी वाढते आणि हवामान खराब होत असतं, बरोबर? तर त्याच्यावरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत हवामानावरती? सर्वात पहिले आहे तापमान. तापमान जर वाढलं तर हवामान उष्ण होतं. तापमान जर कमी झालं तर काय होतं? हवामानामध्ये आर्द्रता निर्माण होते. सकाळी धुकं पडतं तुमच्या इथं? कधी पडतं? कोणत्या पावसाळ्यात पडतं? उन्हाळ्यामध्ये पडतं का? तापमान वाढल्यामुळे काय होतं? हवामानामध्ये बदल होतो आणि धुकं पडत नाही तेव्हा. त्याच्यानंतर दुसरा हवामानावर परिणाम करणारा घटक म्हणजे सूर्यप्रकाश. पावसाळ्यामध्ये सूर्य दिसतो का आपल्याला? नाही दिसत. पावसाळ्यामध्ये आपल्याला सूर्य दिसतो का?
तर पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यात सुद्धा जर सूर्य नाही दिसला आपल्याला तर काय होईल? हिवाळ्यामध्ये पण जर समजा ढगत असतील सगळीकडे, सूर्य जर आपल्याला दिसला तर काय होईल? शेती होईल का? आपण तरी राहू का? जसं आपण जलचक्र माहिती आहे सर्वांना, त्याच्यामध्ये काय होतं, ऊन पडतं, ऊन पडल्यानंतर पाण्याची वाफ होते, मग ती वाफ वरती जाते, त्यांना थंड हवा लागते आणि पाऊस पडतो. पण जर सूर्यप्रकाशच जर भेटला नाही तर होईल का ते? नाही होणार. तर सूर्यप्रकाश सुद्धा हवामानावरती परिणाम करत असतो. त्याच्यानंतर आहे ढग. आता आपण बघतोय बाहेर काही वेळात ऊन पडतं, काही वेळामध्ये काय होतं, सावली पडते. वातावरणामध्ये काय तयार झालेत? ढग. तर ह्या ढगांमुळे सुद्धा हवामानावरती परिणाम होत असतो. जर जास्त जर ढग असतील तर उष्णता काय होते? कमी होते आपोआप, बरोबर. आणि जी पाण्याची जी वाफ होणारी आहे ती सुद्धा कमी होते आणि उष्णता सुद्धा कमी होते. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे पर्जन्य. पर्जन्य म्हणजे काय? पाऊस. पावसाळ्यामध्ये काय होतं? सगळ्या वातावरणामध्ये आर्द्रता असते. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी. म्हणजे काय होतं? पाऊस पडतो, थंडी वाजते का आपल्या पावसाळ्यात? वाजते? जास्त नाही वाजत. थंडीमध्ये जशी आपल्या थंडी वाजते तशी पावसाळ्यात वाजते का? नाही वाजत. बरं, सगळीकडे ओलावा असतो तरी पण थंडी आपल्याला तेवढी वाजत नसते, कारण की वातावरणामध्ये आर्द्रता असते. जेव्हा आर्द्रता कमी होते तेव्हा थंडी वाढते. आर्द्रता कमी झाल्यानंतर थंडी वाढते, म्हणून पावसाळ्यानंतर हिवाळा येत असतो. डायरेक्ट उन्हाळा येतो का? तर आर्द्रता कमी होते आणि नंतर जसं ऊन पडायला लागतं, ऊन पडायला लागल्यानंतर पाण्याची वाफ होते. आर्द्रता म्हणजे वाफ. पाण्याची जी वाफ तयार होते त्याला म्हणतात आर्द्रता. तर हिवाळ्यामध्ये ती वाफ तयार होते आणि आर्द्रता निर्माण होते आणि मग उन्हाळा चालू होत असतो. त्याच्यानंतर हवामानावर परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे प्रदूषण. जसं सरांनी मगाशी सांगितलं, ग्लोबल वॉर्मिंग. माहित आहे काय होतंय सध्या वातावरणामध्ये? पूर्वी जे समजा 10 वर्षापूर्वी जर उन्हाळ्यामध्ये तापमान 40 अंश पर्यंत जात असेल, तर आता ते किती पर्यंत जात आहे? 42, 43, 44. म्हणजे दरवर्षी काय होते? गरमी आपली वाढत चालते. तुम्हाला पृथ्वीचे 2 ध्रुव माहित आहेत? उत्तर आणि दक्षिण ध्रुव. शिकलेत का? भूगोलात पण शिकले असणार, विज्ञान पण शिकले असणार. तिथे काय आहे त्या ठिकाणी? सर्व त्या ठिकाणी सर्व बर्फ आहे दोन्ही ध्रुवांना. माहित आहे तुम्हाला? तर जसं आपलं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, म्हणजे पूर्ण जे जगाचं तापमान आहे ते वाढत जाते, त्या पद्धतीने तिथला बर्फ कमी कमी होत चाललाय. त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होत आहे आणि जी समुद्राची पातळी आहे ती काय होते? वाढत चालली आहे. तुम्ही बघितलं असेल, जे समुद्र किनारीचे जे गावं आहेत त्यांना काही वर्षांनंतर एक सूचना दिलेली आहे का एवढा एवढा जो भाग आहे हा काही वर्षांनी पाण्याखाली जाईल. याला कारणीभूत काय आहे? प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग. याचा सुद्धा परिणाम कशावरती होत असतो? हवामान. तर हवामानामध्ये बदल झाल्यानंतर तसं आपल्या नैसर्गिक गरजा कोणकोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. हे काय झाले आपल्या प्राथमिक गरजा. त्याचबरोबर काय आहे? हवा. आणि हवेमध्ये जर काही वातावरणामध्ये जर बदल झाला, आपण आता शेती वगैरे बघतो, ज्या वेळेस जे आपलं पिकवलेलं जे अन्न असतं ते काढण्यावर येतं. समजा आता भात लावलेला आहे, भात जर काढ्यावर आलाय तेव्हा जर पाऊस पडला तर काय होईल? काय होतं? ज्यावेळेस आपलं जे धान्य असतं ते आपण शेतामधून काढत असतो, त्यावेळेस जर पाऊस पडला, किंवा द्राक्षांचे बाग तुम्ही बघितले, ज्यावेळेस द्राक्ष पिकतात आणि ज्यावेळेस तो बाग काढ्यावर येतो तेव्हा जर पाऊस पडला किंवा गारपीट झाली तर काय होतं? सर्व नुकसान होतं. भाताचं सुद्धा काय होतं? नुकसान होतं. हे सर्व कशामुळे होते? हवामानातील बदलामुळे. तर आता पुढचे घटक आहेत घनकचरा व्यवस्थापन, हवामानशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन. हे तुम्हाला नंतरच्या टॉपिकमध्ये